अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेवरून वरिष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांच्या हत्येचा प्लॅन होऊ शकत नाही. मुळात ही जागा महाविद्यालयाची आहे तसा निकाल पण झालाय. हे प्रकरण दिसतं तसं नाही. यामागे वेगळंच षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलापर्यंत जावे आणि सूत्रधाराला शोधावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. या संदर्भातील काही वाद असतील तर धर्मादाय आयुक्त न्यायालयात खटले चालतात. त्यामुळे जागेच्या वादातून हा प्रकार झालेला नसावा. या प्रकरणातील आरोपी हे लुंगे-सुंगे आहेत. त्यांचीही धाडस होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलापर्यंत पोलिसांनी जाणं आवश्यक आहे. मोठ्या व्यक्तीच्या हत्येचा प्लॅन केला गेलाय. या पाठीमागे मोठा सूत्रधार असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रत्येक महिन्याला पोलीस खात्याला आढावा घेतात. पण पोलिसांनी आता गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी किमान 2 ते 4 सराईत गुन्हेगारांना ठोकावं. त्याशिवाय शहरातील गुन्हेगारांना आळा बसणार नाही असं मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलंय. जत तालुक्यातील संख येथे वीज वितरण कंपनीतील लिपिक संतोष शिवाप्पा बिरादार यांची रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या खुनाचा तपास उमदी पोलिसांनी अवघ्या 3 तासात उघड केलाय. या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास संतोष बिरादार हे घराच्या पडवीत झोपलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या छातीत 2 गोळ्या झाडल्या. या त्यांचा जागीच मृत्यू झालाय. घटना घडल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन शेतातून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 2 पथके तयार करून संशयितांचा शोध घेतला. या कारवाईत रोहित उर्फ नागेश काळू जगदाळे याला संख दरीबडजी रस्त्यावरून तर मुख्य आरोपी महंतेश मल्लप्पा स्वामी याला जाडर बोबलात माडगाळ रस्त्यालगतच्या शेतातून अटक करण्यात आली आहे. घटनेचे प्रत्यक्ष पुरावे नसतानाही पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींना दुपारी 4 वाजेपर्यंत ताब्यात घेतलंय. तरुणाईला नशेसाठी ट्रेमिमाइड इंजेक्शनची जादा दराने विक्री करण्यासाठी ऑनलाईन मागून त्याचा साठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आष्टा येथील घाटगेमळा परिसरातून 2 युवकांना अटक केली असून त्यांच्याकडून 26,766 रुपयांची ट्रेमिमाइड इंजेक्शन हस्तगत केली आहेत. अभिषेक भीमराव सरवदे आणि रेहान रफिक मुजावर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाढत्या नशेखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी याकरिता स्वतंत्र पथक स्थापन केले. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी संजय पाटील आणि अभिजित ठाणेकर यांना आष्टा हद्दीतील घाटगेमळा परिसरातील श्रीराम नाश्ता सेंटर समोर 2 जण दुचाकीवरून नशेचे इंजेक्शन विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने दुचाकीवरून 2 जण येऊन थांबले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतलं. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत ट्रेमिमाइड इंजेक्शनच्या 78 बाटल्या आढळल्या. सदर इंजेक्शन विक्री करण्याचा परवाना दोघांकडेही नव्हता. पोलीस चौकशीत इंजेक्शनच्या बाटल्या संशयितांनी ऑनलाईन मागवल्याचं निष्पन्न झालं. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका नेत्याने बोगस पत्र तयार करून नगरपालिकेच्या माध्यमातून जतमधील 10 एकर जागेवरील आरक्षण रद्द केले. या बदल्यात 2 एकर जागा घेऊन 10 कोटींचा घोटाळा केलाय. या प्रकरणी सखोल चौकशी करावी, जागा हस्तांतर करू नये अशी मागणी उपनिबंधक आणि प्रशासकांकडे केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले, बाजार समितीवर प्रशासक आल्यानंतर काही घोटाळे बाहेर येत आहेत. जत नगरपालिकेने बाजार समितीसाठी 10 एकर जागा आरक्षित केली होती, पण ही जागा जत बाजार समितीपासून दूर म्हणजेच विजापूर रोडला असल्याचे कारण देत आरक्षण रद्द करण्याचा ठराव केला. आरक्षण रद्द करण्याच्या बदल्यात संबंधित व्यक्तीला त्यातील 2 एकर जागा देण्यात आली. त्याची किंमत 10 कोटी इतकी आहे. सध्या संबंधित व्यक्ती ही जागा विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे, पण बाजार समितीने दिलेल्या ठरावाची कुठेच नोंद नाही. आवक जावक रजिस्टरला नोंद नाही. ठरावावर जतच्या लिपिकाची सही घेतली. त्यामुळे हा सारा प्रकार संशयास्पद असून त्याबाबत जिल्हा उपनिबंधक आणि प्रशासकांकडे तक्रार केली आहे. सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीच्या त्रिभाजनाला विरोध करत न्यायालयात धाव घेतली आहे. बाजार समितीत भ्रष्ट कारभार करता यावे यासाठीच त्यांचा त्रिभाजनाला विरोध असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
सांगलीतील गणेशनगरमध्ये रोटरी क्लबच्या रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात दुपारी झालेल्या गर्दीमध्ये पोहताना अम्मार आसिफ शेख या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सध्या उकाडा वाढला असून सांगलीत वेगवेगळ्या जलतरण केंद्रात पोहण्यासाठी गर्दी दिसून येते. नदीमध्ये मगरींची भीती असल्यामुळे तलावाला अनेक जण पसंती देत आहेत. मृत अम्मार शेख हा मुंबईचा तरुण काही दिवसांपासून गणेशनगर येथील मशिदीमध्ये राहण्यास आला होता. रविवारी दुपारी उकाडा खूप असल्यामुळे मित्रांबरोबर तो पोहण्यासाठी जवळच असलेल्या जलतरण केंद्रात गेला. दुपारी 3च्या सुमारास तो मित्रांबरोबर तलावात पोहत होता. रविवारची सुट्टी असल्यामुळे पोहण्यासाठी गर्दी झाली होती. क्षमतेपेक्षा जास्त मुले तलावात उतरली होती. 3:45 ते 4च्या सुमारास अम्मार बरोबर आलेले मित्र तलावातून बाहेर आले. त्यांना अम्मार दिसला नाही, त्यामुळे त्यांनी आजूबाजूला गर्दीत शोध घेतला. तो आढळून आला नाही, त्यामुळे सर्वत्र शोध घेताना तो तलावात बुडाल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अम्मार याला तलावातून बाहेर काढून मृत अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले. तेव्हा नगरसेवक फिरोज पठाण, माजी नगरसेवक आयुब बारगीर, सामाजिक कार्यकर्ते उमर गवंडी आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सिव्हिलमध्ये जमले होते. अम्मार याच्या मृत्यू जलतरण केंद्रातील प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केलाय. आमचे सहकारी मित्र संजय भोकरे हे राजकीय, क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक आणि शैक्षणिक मधील विविध विभागात चौफेर प्रगती करत असताना त्यांच्या खुनाच्या प्रयत्नात असणाऱ्यांना यंत्रणेने तात्काळ अटक करावी. पोलिसांनी आपली कर्तव्ये चोखप्रमाणे बजावलेत, पण या घटनेमागे आणखी कोणीतरी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे. या सर्व प्रकरणाच्या बाबतीत आमच्यासारखे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना एखाद्या माणसाचं हित संबंध दुखावले जातात हे नक्की आहे. मग समाजामध्ये चांगलं काम करायचं नाही का? संजय भोकरे यांनी श्री अंबाबाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांची सोय करून दिली आहे. असं चांगलं काम करणाऱ्या माणसाबाबत अशा घटना घडतात हे चुकीचं आहे. सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत असताना चांगुलपण मिळवावं लागतं. त्यासोबत एखाद्याचं हित संबंध दुखावला गेला तर तो या पातळीपर्यंत जातो. निश्चितपणाने ही बाब गंभीर आहे. सार्वजनिक क्षेत्रात आमचं काम करत असताना व्यवस्थितपणे पोलिसांनी संरक्षण देणं गरजेचं आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना ते काम करत असताना कोणाचे हितसंबंध दुखावले हे पण माहीत असतं. त्यामुळे त्यापासून सावध राहावं हे आपलं काम आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पुढील काळात धोका उद्भवणार नाही याची काळजी गृह विभागाने घ्यावी अशी प्रतिक्रिया आमदार इद्रिस नाईकवडी यांनी दिली आहे. कवटेमंकाळ येथील जत रस्त्यावरील श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्या गाळ्यात असलेल्या यश ज्वेलर्स या दुकानाची पाठीमागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केलाय. या चोरट्यांना दुकानातील सर्व दागिने ठेवलेली मोठी आणि जाड तिजोरी ही फोडता न आल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलंय. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. कवटेमंकाळ शहरातील मल्लिकार्जुन देवालयाच्या पश्चिम बाजूस 7 ते 8 गाळे आहेत. या गाळ्यात यश ज्वेलर्स या नावाने अमोल जंगम यांचं सराफी दुकान आहे. या गाळ्यांच्या पाठीमागील बाजूला कोणतीही वस्ती नाही. पत्र्याच्या खोली गाळे धारकाचं गोदाम आहे. पूर्वेला देवालयाची भिंत, उत्तरेला भिंत आहे. पश्चिमेकडील बाजूने पाठीमागील बाजूला जाता येतं. अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील बाजूला असलेल्या मजबूत बांधकामाची भिंत फोडली. भिंतीला भगदाड पाडण्यासाठी बहुतेक ड्रिल मशीनचा वापर केला असावा. एक मोठा किंवा जाड माणूस दुकानात जाऊ शकेल एवढ्या आकाराचं भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. परंतु एका मजबूत कपाट फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते कपाट न उघडल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने जावं लागलं.